नमस्कार. आज वसुबारस. दिवाळीचा पहिला दीप, मातृत्व आणि श्रद्धेचा सण. दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण. या उज्ज्वल पर्वाची सुरुवात होते वसुबारस या पवित्र दिवसाने. गोधनाची पूजा, मातृत्वाचा सन्मान आणि कृतज्ञतेची भावना यांचं प्रतीक म्हणजेच वसुबारस. हिंदू पंचांगानुसार कार्तिक कृष्ण द्वादशी या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. वसू म्हणजे गायी आणि बारस म्हणजे 12वा दिवस. या दिवशी गायीची पूजा केली जाते, कारण गाय ही आपल्या संस्कृतीत अन्नदायिनी आणि जीवनदायिनी मानली जाते. ती फक्त एक जनावर नाही, तर मातेसमान पूजनीय आहे. वसुबारसेच्या दिवशी गायी आणि त्यांच्या वासरांना स्नान घालून सजवले जाते. त्यांच्या अंगावर हळद, कुंकू, फुलांच्या माळा आणि रंगीबेरंगी कापडं घातली जातात. यानंतर गाय माता यांची आरती केली जाते. दूध, फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो. या पूजनामागे गूढ आणि सुंदर संदेश आहे. ज्यांनी आपल्याला पोसले त्यांचे स्मरण करणे हीच खरी दिवाळीची सुरुवात आहे. वसुबारस हा केवळ धार्मिक सण नाही, तर आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्याही महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या ग्रामीण भागात गाय ही केंद्रबिंदू आहे. ती शेतीसाठी खत, इंधन आणि अन्न, औषध यांचा स्रोत आहे. दुधातील पोषक घटक आरोग्यासाठी हितावह आहेत आणि गोधनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार मिळतो. अशा या गायींचा सन्मान म्हणजे ग्रामीण भारताच्या संस्कृतीचा सन्मान. स्त्रिया वसुबारस विशेष उत्साहाने साजरी करतात. या दिवशी त्या गायींसोबत मातृत्वाचं प्रतीक म्हणून स्वतःलाही वंदन करतात. माता या नात्याचा आदरपूर्वक स्मरण करणारा हा दिवस, ज्यात स्त्री शक्ती आणि पालनकर्त्याच्या भूमिकेचा गौरव केला जातो. वसुबारस म्हणजे दिवाळीची सुरुवात. या दिवसापासूनच घराघरात आनंदाने दीप लावले जातात. गाय मातेच्या पूजनाने सुरू झालेला हा प्रकाशोत्सव पुढे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेपर्यंत चालतो. प्रत्येक दिवस जीवनातील वेगवेगळ्या मूल्यांचा संदेश देतो. वसुबारस आपल्याला शिकवते कृतज्ञता, निसर्गाविषयी आदर आणि मातृत्वाची ओळख. या दिवाळीत चला फक्त घर नव्हे, तर मनातीलही अंधार दूर करूया. गोधन, आई आणि निसर्ग या त्रयीचा सन्मान करूया. खऱ्या अर्थाने प्रकाशोत्सव साजरा करूया. सुंदर भारत न्यूजच्या वतीने आपल्या सर्वांना वसुबारस आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जय गोमाता, जय भारत.